करायला अतिशय सोपा, कुरकुरीत, टेस्टी आणि झटपट होणारा हा चिवडा आपण आज करणार आहोत. पोह्यांचा तळलेला चिवडा. त्यासाठी जाड पोहे घेतलेले आहेत. मी 250 ग्रॅम पोह्यांचा चिवडा करणार आहे. त्यानुसार आता आपण मसाले काढून घेऊया. अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा हळद, 1.5 चमचा तिखट, 1 चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ. आमचूर पावडरने पण या चिवड्याला छान चटपटीत अशी टेस्ट येते. तेल एकीकडे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तेल कडकडीत गरम असेल की पोहे छान फुलतात. अशा प्रकारच्या चाळणीमध्ये मी पोहे तळून घेणार आहे. त्याच्यामुळे एक तर तळायला सोपं जातं आणि तेल कमी लागतं. चिवडा तेलकट कमी होतो. अर्धी वाटी जर पोहे असेल तर तळून ते 1 वाटी होतात आणि अतिशय हलके होतात आणि स्वच्छ पांढरा रंग पोह्यांना येतो. म्हणून तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे. पोहे आता तळून झालेले आहेत. मिरची आणि कढीपत्ता 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो पोह्यासाठी मी आता 1 वाटी दाणे तळून घेणार आहे. दाणे छान खरपूस तळून घ्यायचे. खोबऱ्याचे काप आहेत. अगदी 1 सेकंद मी तेलात ठेवणार आहे, नाहीतर ते जळतील. आणि प्रत्येक गोष्ट निथळून घेतलेली आहे, नाहीतर मग चिवडा खूप तेलकट होईल. आता परातीमध्ये तळलेले पोहे मी घातले. अतिशय हलके झालेत पोहे छान. त्याच्यामध्ये आता 1 वाटी मी मुरमुरे घातलेत. मुरमुऱ्यामुळे पोह्यांचा तेलकटपणा कमी होतो. आणि हे तळलेलं साहित्य आणि तयार केलेला मसाला असं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. गरम तेलातलं 2 चमचे तेल मी या कढईत घेतलंय. त्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि हिंग घातलाय. पिठी साखर आपल्या आवडीनुसार घालायची. आणि आता हे सगळं मी हाताने मिक्स करून घेणार आहे, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित लागतील सगळीकडे. मस्त रंग आलाय. थोडंसं फरसाण मी घालते याच्यामध्ये. फरसाण पण ऑप्शनल आहे, आवडत असेल तरच घालायचं, पण टेस्ट चांगली येते फरसाणमुळे पण. आणि अशा प्रकारे आपला तळलेल्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे. काही तेलकट पण झालेला नाहीये, तो छान झालेला आहे अगदी. आता प्लेटमध्ये मी चिवडा घेतलाय. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. किती छान दिसतोय चिवडा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या. हा चिवडा करून बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण जरूर करा.